हाय, जय श्रीराम. तर आपल्या घरी तर काय होते कधी कधी आपलं जे सकाळी आपण स्वयंपाक बनवतो तर तो नाही का कधी कधी राहतो. म्हणजे कसं दगदगीमुळे जसं आता आपलं जेवण होत नाही किंवा हजबंड हे कामावर गेले तर त्यांचं कसं म्हणजे वेळ झाला तर ते जेवत नाही. कधी पाहुणे घरी आले आपल्याकडे तर त्याच्यामुळे कसं आपण आहे. आणि आपण कसं आहे माहिती आहे का, खूप सारं जसं भाजी राहिली कोणती छान अशी आपल्याला आवडत राहिली तर आपण असं विचार करतो की खाणार बा, तर आपण काय दोन पोळे जास्तच टाकतो, भात जास्तच करतो कधी कधी असं आहे. तर असं पण आहे. तर तेच नाही का की तेवढं सारं आपलं सकाळचं जर राहिलं तर काय करणार मग. कारण की कसं आहे तेवढं सारं तर फेकून तर देणार नाही. कारण की असं नाही का की होऊ शकते आपलं संध्याकाळचं जेवण कधी कधी आपण करतो, असं म्हणून नाही की नेहमी करतो, एखादी वेळ राहते. तर ते राहिलं तर काय करायचं, आहे की नाही. कारण की कसं आहे आता हिवाळा हिवाळा असून सुद्धा कसं आहे इतका भाजीपाला महाग आहे की काही बोलायचं कामच नाही. सगळंच असं म्हणून नाही आहे. तर तेच मग तेवढं सारं काय करायचं, आहे की नाही. तर आज मी बनवणार आहे कचुंबर. त्याच्या सोबतीला म्हणजे खायला जे आहे जे म्हणजे असं हे म्हणून किंवा सलाद म्हणूनही म्हणा की छान असं काहीतरी वेगळं टेस्ट की त्याच्या सोबतीला खाऊ शकतो आपण. असं साधी चटणी पण बनवतो. कधी कधी कसं आहे माहिती आहे का, चटणी आपण जे टमाटर कांद्याची तेल टाकून चटणी करतो तर ते कधी कधी नेहमीच असं एखादी नाही राहिलं आपली भाजी तर करतो. पण हे कसं एखादी वेळेस असं किंवा कोणी कोणाच्या घरी असते, दररोज करत असते, कोणाला आवडत असते असं म्हणून नाही, पण आवडतही असते असं आहे. तर छान वेगळी काहीतरी टेस्ट किंवा छान असं. आणि टमाटर कसं खाणं तर चांगलंच आहे शरीराला आपल्या. तर असं आहे तर आपण असं भाज्यामध्येच टाकतो. असं एखादी असं असं खातो म्हणलं कच्चं तर कधी खाणं होत नाही आपल्याला असं आहे. तर म्हटलं काहीतरी असं वेगळं बनवावं म्हटलं तर आज कचुंबर बनवत आहे. चला स्टार्ट करूया असं आहे. तर बघा, मी 2 कांदे घेतले आहे छान छोटे मोठे, म्हणजे थोडंसं असं काही नाही, चवीनुसार आपलं. आणि हे टमाटर घेतले आहे. तर मिरची वगैरे नाही, छान असं तिखटच टाकून करणार आहे. तर कापूया. तर काहीतरी मी प्लेट घेते. याच्यामध्ये छान असं झालं पाहिजे. तर कसं कोणाकोणाच्या घरी हमेशा सलाद पाहिजे. म्हणजे कोणी काकडीचं करतात, कोणी म्हणजे कसं आहे असं म्हणून नाही. तर कोणाकोणाला आवडते खायला जेवणासोबत. तर आता आपलं कसं जे भेटलं म्हणजे जसं आपण जे स्वयंपाक आपण बनवतो तेच कधी 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 आपल्याला वेळच भेटत नाही की सलाद बनवावं वेगळं असं काही. पण कोणाकोणाला असते सवय, असं म्हणून नाही. छान असे बारीक बारीक, ठीक आहे. आणि माझे एक नाही का असे चुलत म्हणल्यासारखं दादा होते. तर त्यांना ना आलू आलू खूप आवडायचे. असे आलूची भाजी असते ना कोणाकोणाला म्हणजे नाही का खूप आवडते आलूची भाजी हे ते. आणि जर त्यांना कसं आहे माहिती आहे का की नाही म्हणजे आता आपलं साधा असं स्वयंपाक राहिला तर नाही म्हणजे काही राहिलं सोबत खायला तर मी सांगते ना आलू आवडायचे. तर काय म्हणायचे माहिती आहे का की जसं आता आपण उकडतो तर ते काय करायचे माहिती आहे की भाजा तुम्ही. आधी कसं शिगड्या असायच्या तर त्याच्यावरती कधी कधी भाजायचं. नाही जर राहिलं तर कोणाच्या जर घरी गेले ते, आता प्रत्येकाच्या घरी तर शिगड्या राहत नाही जे आपण म्हणतात ते कोळशाची. तर ते काय करायचे माहिती आहे, कोणाच्या घरी जर गेले एखादी पाहुणे म्हणून तर त्यांना कसं कोणाचं माहीत राहते की अरे यांना हे आवडते असं तसं म्हणून. तर ते काय करायचे माहिती आहे की मग गॅसवर भाजून तेच सांगत आहे की चुलत होते. तर आमच्याकडे आले तर माझी आई नाही का माहीत आहे की आवडते बा म्हणून. कांदा नाही इतका तेज आहे की पाणी येत आहे. आवडते म्हणून नाही का की बरं माझी आई काय करायची मग ते गॅसवर भाजायची त्या आलूला छान असं. आणि भाजून मग नाही का ते शिलपट वगैरे काढून त्याच्यामध्ये जसं आता आपण पाणीपुरी कशी खातो ते जे मटेरियल राहते आलूचं ते नुसते साधे आलू देतात चणा वगैरे टाकून. तर ते तशी नाही करायची आजी माझी म्हणजे आई आहे. तर ते काय करायची छान अशी भाजायची, त्याला चुरा करायची आलूला. आणि त्याच्यामध्ये कांदा टमाटर मिरची म्हणजे पाहिजे असेल टाकायचं, नाही तर मग तिखटच टाकून थोडंसं आपलं चवीनुसार सांबार वगैरे टाकून असं कुचकार थोडंसं तेल असं टाकून द्यायची त्याला. तर ते काय करायचे मग
की जेवण आहे ते नाही खायचे, जे म्हणजे आपण स्वयंपाक आपण बनवला आहे जे भाजी ते नाही खायचे, त्यासोबतच ते कच्चंच असं खायचं, त्यांना ते खूप आवडायचं. तर असं कोणाकोणाला खूप प्रिय असते असं म्हणजे जे म्हणत आहे सलाद किंवा हे ते असं नाही का. तर असं आहे, तर आपण छान असं काकडीचं आपण बनवू शकतो. असं आहे, तर छान वाटते असं काहीतरी नाही का खायला. आता आपण म्हणतो की आपल्याला एखादी असं भाजी वगैरे नाही का राहिली आपल्याकडे, तर आपण हे बनवतो. पण जे लोक वावरात जात असतात, आधीचं कसं आपण कधी व्हिडिओ बघितले पुराणे किंवा टी व्हीवर वगैरे, तर आधीचे लोक तर हेच घेऊन जात होते की चटणी किंवा साधा आपलं काहीतरी कचुंबर टाईप हेच घेऊन जात होते, आहे की नाही. असं आहे, तर आता आपल्याला कसं नवल वाटते की अरे काहीतरी वेगळं बनवून खावं असं तसं, म्हणून नाही का. पण ते लोक खाल्ले, आता आपण थोडी खाल्लो तर आपल्याला बनवून खावं लागेल ना. असं आहे, तर छान असं कांदा कापून झाला आहे. ठीक आहे, तर मी एकच टाकला आहे कारण की हा मोठा आहे, तर एकच भरपूर वाटत आहे मला. आणि हे टमाटर छान असं कापून टाकणार आहे. असं बारीक बारीक. कोणाला ना इतकं म्हणजे जेवणासोबत काकडी कांदा जे आहे खायची नाही इतकी सवय असते, मिरची निंबू खूप बस इतकं म्हणजे त्यांना ना असं वाटतं की त्यांच्याशिवाय आमचं जेवण होणार नाही, असं आहे खूप जणांना. असं म्हणून नाही, माझे काका पण आहेत, तर त्यांना पण असं कधी आपल्याकडे आले किंवा नाही का जेवण वगैरे राहिलं असं म्हणजे म्हणताना की चार चौघातही जर राहिलं जेवण वगैरे, तर आपण ठेवतोच ते निंबू कांदा असं नाही का. आपलं सार्वजनिक जर जेवण राहिलं फॅमिली गेट टुगेदर, तर माहीतच राहते की बा यांना हे पाहिजे, तर निंबू द्यावंच लागते, जे मिरची द्यावंच लागते, कांदा द्यावंच लागते, काकडी तर आपण आणतोच तर काकडी द्यावंच लागते. कधी कधी मग तेच कचुंबर कधी कधी बनवून खात असतो, असं आहे. तर कोणाकोणाला खूप सवय असते की करून खावं किंवा द्यावं, असं आहे. तर कांदा पण छान कापून कापून झाला आहे. आता ना छान तिखट हळद मीठ पाते पाण्याचे जे कांद्याचे जे हे आहे जे तिखट पण ते आत्ता पण आहे आपल्या तरी. तर हळद टाकत आहे थोडंसं आणि तिखट. तुम्हाला जर जास्त म्हणजे तिखट पाहिजे असेल तर कोणाकोणाला वाटते की अरे फिकी आहे छान नाही वाटते, तर तिखट कसं छान वाटते खायला. तर मी पण तिखटच करणार आहे असं म्हणून नाही, छान तिखटच टाकणार आहे. आणि मीठ जे आपल्याला चवीनुसार पाहिजे. ठीक आहे, आणि सांबार थोडासा भरू. याला थोडंसं धुवून टाकते सांबाराला. तर ते कांदा टमाटर आणि हे सांबाराची अशी स्मेल येत आहे थोडी थोडी. झालं. आणि आता थोडंसं हे काय म्हणते तेल. थोडंसं आधी टाकलं आहे. तर बघा असं छान हातानीच टमाटर कांदा आणि सांबार आणि तिखट मीठ हळद याचं जे हे आहे मिक्सर, ते बघा असं. तर हे नाही का असं खूप म्हणजे आवडत असते माझ्या हजबंडला.
तर नाही एखादी राहिलं मी तेच हमेशाच म्हणजे असं हमेशा नाही करत, पण काही आता सकाळचं वरण राहिलं तर आपण भाजी करतो. पण कधी कधी कसं आहे आपण आपल्याला नाही खाऊशं वाटत, ठीक आहे वरण आहे ना आता कशाला होते ना, एवढं सारं आहे तर असं म्हणजे आपण कधी कधी कसं विचार करतो. पण म्हटलं राहू द्या आता. छान असं मिक्स केलं आहे तर बघू शकता. आणि कोणाला वाटत असेल तर थोडीशी हलकीशी कोणी कोणी याच्यामध्ये साखर पण नाही का जरासं थोडंसं वेगळं पण टाकत असते कोणी कोणी, असं म्हणून नाही. तर ज्याला वाटते टाका, मी वगैरे नाही टाकत. खाली पडत आहे. तर बघा हे सांबार पूर्ण असा हाताला चिपकून गेला आहे. तर हात धुवून टाकलं मग बरं, कारण की तिखट टाकलं आहे. तर बघा असं छान हिरवं लाल आणि ते म्हणते ना पांढरसर दिसत आहे. तर त्याच्यानुसार आपल्या चवीनुसार आपलं तिखट टाकायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपलं जास्त म्हणजे टाकलं नाही. कोणाला पाहिजे असेल तर कोणी टाकू शकता, असं काहीच नाही. तर इतकं छान असं झालं आहे आणि थोडंसं खाऊने बघितलं ना थोडंसं छानही वाटत आहे. तर असं आहे तर इतकं छान वाटते. पोळीसोबतही आपल्याकडे नाही पण राहिलं कोणता एखादी भाजी म्हणजे भाजीचं नाही का, तर आपण हे असं बनवून पोळीसोबत नुसतं खाऊ शकतो आणि भातासोबत तर मग चवीनुसार खाऊ शकतो, असं नाही. तर खूप छान वाटत आहे आणि खूप छान टेस्ट पण झाली आहे. तर तुम्ही पण करून बघा, छान वाटेल. काही नाही राहिलं तर हे तर आहेच, आहे की नाही. तर ठीक आहे, जय श्रीराम.